पण त्यांचे सेन्स डेव्हलप करतो। या सुपर सेन्सरी डेव्हलपमेंटमध्ये बेसिकली आपण म्युझिकल थेरपी दिली जाते। ज्या म्युझिकल थेरपीमध्ये जेव्हा म्युझिक कानावर पडतं आणि मेंदू ते ग्रास्प करतं, ते न्यूरॉन्सद्वारे आपल्या मेसेन्सेफेलॉन ह्या सेंटरला जातं। मेसेन्सेफेलॉन हा लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेनचा पार्ट आहे की जे बॉडी आणि मेंदू यांना कोऑर्डिनेट करतं, ह्या एकमेकांचे संदेश पोहोचवण्याचं काम करतं। तर एक वेळेस तो जेव्हा मिड ब्रेन ॲक्टिवेट होतो त्यानंतर लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन ज्यांचे जे कार्य आहेत, जसं गणित सोडवणे किंवा कला, स्पोर्ट्स ह्याविषयीची कार्य आहेत, ते एक्सलंट होत जातात ऑटोमॅटिकली। त्याचबरोबर त्याचा एक स्टिम्युलस हा पिनियल ग्लँडला जातो। त्या पिनियल ग्लँडमध्ये हॉर्मोनल सिक्रेशन होत असतं। जेव्हा मिड ब्रेन ॲक्टिवेशन हे म्युझिकल थेरपीने केलं जातं डार्क रूममध्ये, त्यावेळेस डोळे बंद आणि डार्क रूम आणि त्या म्युझिकच्या इफेक्टने जे स्टिम्युलाय मिळतो पिनियल ग्लँडला, त्यातून हॉर्मोनल सिक्रेशन होतं। ॲड्रिनालिन हॉर्मोन म्हणतात त्याला दुसऱ्याच भाषेत आपण हॉर्मोन ऑफ इंटेलिजन्स म्हणू शकतो। जे जास्तीत जास्त प्रमाणात सिक्रेट झाल्यानंतर न्यूरॉन्सचे डेंड्रॉइड्स जे आहेत ते थिकन होत जातात। त्याच्यामुळे जास्तीत जास्त ग्रास्पिंग पॉवर, मेमरायझेशन ह्या गोष्टी वाढत जातात। त्यामुळे अशा प्रकारे मुलांची ब्रेन पॉवर वाढणं, त्याच्यानंतर त्यांचे स्किल्स आहेत ते फाईन होणं, पुन्हा स्पोर्ट्समध्ये किंवा कुठल्या क्रिएटिव्हिटीमध्ये एक्सलन्स होणं, स्पीड रीडिंग, स्पीड मॅथमॅटिक्स या सगळ्या गोष्टी त्याच्या अंडर येऊन जातात। तर ॲज अ न्यूरो डॉक्टर, ब्रेन सर्जन, मला असं वाटतंय त्या बाळांनी ट्रीटमेंटद्वारे, म्युझिक थेरपीद्वारे जे मला सांगितलं त्याद्वारे बेसिकली त्यांनी ते एरिया स्ट्रॉंग केलेले आहे ब्रेनच्या सेन्सरी एरियाज, सेन्सरी इंटिग्रेशन म्हणतो, ते एरिया स्ट्रॉंग केलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्याला इतर माणसापेक्षा जास्त सेन्सेशन्स आहेत स्मेलच्या आणि टचच्या। सुरुवातीला लोकांचा या कन्सेप्टवरती विश्वास नव्हता, परंतु आम्ही त्यांना, माझ्या मित्रांना पहिल्यांदा व्यवस्थित समजून सांगितल्याच्या नंतर त्यांना आम्ही नेटवरती आमची जी काय वेबसाईट आहे geniusmindacademy.in ती वेबसाईट पाहायला लावली आणि आमची जी काय मेन ब्रांचची वेबसाईट आहे geniusmindacademy.com ती वेबसाईट सुद्धा पाहायला लावली। त्याच्यानंतर आता जग कोणत्या दिशेने चाललेलं आहे की जग आता ज्या काही नवीन संकल्पना येतात त्या राबवतात, मग आपण का नाही, आपण आपल्या मुलांसाठी का नाही राबवावेत? आपण जे म्हणतो की आपण 2020 पर्यंत आपली महासत्ता झाली पाहिजे। महासत्ता होईल तर कशी होईल? तर आपण आपल्या मुलांमध्ये जी काही नवीन, ज्या काही अत्याधुनिक अशा संकल्पना येत आहेत त्याचा ज्यावेळेस आपण राबवणार त्यानंतरच ते आपल्या मुलं पुढे जाऊन हुशार बनतील। ॲक्च्युली जेव्हा लोकांना आम्ही सांगितलं की मिड ब्रेन ॲक्टिवेशन अशी कन्सेप्ट आलेली आहे, पण लोकांना असं वाटत होतं की डोळे उघडे करून लिहिता येत असेल फुकट, तर पैसे भरून आपण काय हे डोळे बंद करून लिहिण्याची विद्या घ्यावी। पण त्याच्या मागचा हेतू आमचा हा नव्हताच की डोळे बंद करून लिहिता यावं। आमचा मेन मुद्दा हा होता की त्या मुलांची जी स्टडी लेवल आहे किंवा जे काही त्यांचं अकॅडमिक परफॉर्मन्स आहे, जे त्यांचं स्किल लेवल परफॉर्मन्स आहे ते एक्सलंट व्हावं आणि त्यांचं इंटेलिजन्स वाढावं। आणि म्हणजे जसं पाणी जर उकळत असेल तर त्यात आपण हात घालून बघत नाही की उकळलंय की नाही उकळलं, ते आपल्याला बघूनच कळतं। तसाच ह्या प्रकारे ब्रेन ॲक्टिवेट झालाय की नाही झालाय ह्याचं उत्तर म्हणजे ते डोळे बंद करून लिहितात किंवा वाचतात। पहले तो मुझे यकीन ही नहीं हुआ कि ऐसा हो भी सकता है। फिर मैं और मेरे हस्बैंड गए तो हमने वहाँ पे इसका कराया। मेरी बेटी को बाई बर्थ की विजन की थोड़ी प्रॉब्लम है, तो जैसे कि अभी उसको पढ़ने में प्रॉब्लम होती थी, तो अभी उससे एक बार पढ़ने के बाद वो स्मेल करके, टच करके भी वो आसानी से पढ़ सकती है। डेफिनेटली सायन्स आहे। एक स्पेशल टेक्निकद्वारे त्यांनी बेसिकली ब्रेनचे एरिया स्ट्रॉंग केलेले आहेत। हे डेफिनेटली एक सायन्स आहे, हे काय दुसरं काय नाही वाटत मला याच्यात काय, पण डेफिनेटली डिफरंट ॲडव्हान्स सायन्स आहे। आणि मला खूप इंटरेस्टिंग वाटलं की हे पण सांगत होते मुलं किंवा त्यांचे पालक सांगत होते की त्यांचे IQ वाढलेलं आहे। मिड ब्रेन हे सायन्स आहे, त्याचं असं कारण आहे की आपल्या मेंदूमध्ये पिनियल ग्लँड आहे, तिचं काम आहे की आपले जे काही 5 सेन्स आहेत, 5 सेन्सचं कंट्रोलिंगचं काम त्याचं आहे आणि त्याच्यावरती आपण म्युझिक थेरपीचा वापर करून त्याला ॲक्टिवेट करण्याचा प्रयत्न करतो। बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं की मिड ब्रेन ॲक्टिवेशन ही एक अंधश्रद्धा आहे किंवा ही सगळी भोंदूगिरी आहे, पण ॲक्च्युली हे अगदी सायंटिफिकली प्रूव्ह आणि
अगदी सायंटिफिकच मेथड आहे. याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने अंधश्रद्धा नाही आहे. आपण त्यासाठीच न्यूरो हार्मोनी मशीन जी USA FDA अप्रूव्ह आहे त्याच्यातून आपल्याला रिपोर्ट येतो. त्या रिपोर्टचं आपल्याला समजतं की आपल्या ब्रेनची कॅपॅसिटी वाढलेली आहे. माझं स्वतःचं मत असं आहे की याच्यात अंधश्रद्धेचा काही संबंध येऊ नये, कारण हे जे आहे हे शास्त्रयुक्त पद्धतीने चाललेला प्रोग्राम आहे. त्यामुळे याच्यात अंधश्रद्धेवालीचा काही संबंध येऊ नये, कारण जेणेकरून त्याची विश्वासार्हता कायम राहील. मुलांचे 5ही सेन्सेस जेव्हा डेव्हलप होतात, म्हणजे जसं त्यांचा टच सेन्स डेव्हलप झाला असं म्हणता येईल आपल्याला. ज्यावेळेस मुलं कार्ड्स हाताला टच करतात त्यातून त्यांना एक वेगळ्या प्रकारचे वेव्स येतात, सेन्सेशन्स येतात की जे त्यांचा ब्रेन सांगतं की याचा कलर कोणता आहे किंवा त्याचा रंग किंवा त्याच्यावरचा नंबर काय आहे. त्यानंतर काही मुलं अशा प्रकारे कार्ड स्मेल करतात, म्हणजे त्यातून वेव्स ज्या येतात ते नाकाद्वारे घेतात, श्वासाद्वारे, आणि ते ब्रेनमध्ये त्यांना इथे इमेज फॉर्म होते की तो नंबर काय किंवा तो रंग काय. त्यानंतर काही मुलं कार्ड्स इथे लावतात, म्हणजे डायरेक्टली त्यांना इथे व्हिज्युअलाइज होतं. त्यानंतर काही मुलं कानाला लावतात आणि असं वाजवतात. जेव्हा ते वाजवतात तेव्हा त्यांना त्यातून वेव्स ज्या येतात त्या एक वेगळ्या ॲम्प्लिफिकेशनच्या येतात, ज्याच्यामुळे त्यांना लक्षात येतं की सध्या त्याच्यावर काय लिहिलेलं आहे. आणि टेस्ट तर प्रत्येक गोष्टीला वेगळी वेगळी चव असते आणि प्रत्येक गोष्टीची वेगळी वेगळी चव ते आयडेंटिफाय करू शकतात. इतके एक्सिलेंट लेवलवर ते गेलेले असतात. जब मैं स्मेल करता हूँ मेरे सामने जो चीज़ है वो मेरे माइंड में जाती है और माइंड से ऐसे दिखता है. तर आपण आपले जे काही बाकीचे सेन्स आहेत जे आपण पंच ज्ञानेंद्रिय म्हणतो त्याचा आपण अधिकाधिक वापर कसा करू शकतो, ज्याचा उपयोग आपल्या ब्रेनची कॅपॅसिटी वाढण्यासाठी कसा होऊ शकतो, या दृष्टीने आमचा प्रयत्न असतो. ज्या मुलांचं सुपर सेन्सरी डेव्हलपमेंट झालेलं असतं ते डोळे बंद करून लिहिणं, वाचणं, चित्र काढणं, त्यानंतर क्युबिक सॉल्व करणं, चेस खेळणं, सायकलिंग, ह्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहे. ज्या ज्या मुलांना ज्या ज्या गोष्टींमध्ये स्किल्स आहेत किंवा ज्या ज्या गोष्टींमध्ये आवड आहे ते मुलं त्या गोष्टी करून दाखवतात डोळे बंद करून, की जे नॉर्मल ह्युमन बिईंग नाही करतायत. म्हणजे त्यांची जी सुपर सेन्सरी डेव्हलपमेंट आहे किंवा त्यांची जी ब्रेन स्टेट आहे ती कुठल्या लेवलला गेली असेल हे तुम्ही जस्ट इमॅजिन करू शकता. जनरली आपण डोळे बंद केले तर आपल्याला चालताही येऊ शकणार नाही, पण त्या मुलांना सायकलही चालवता येते, म्हणजे त्यांचे ब्रेन लेवल ही एकदम एक्सलंट लेवलला गेलेली असते. नॉर्मल बिहेवियरमध्ये हे चेंजेस आहेत, तर तुम्ही अकॅडमिक बिहेवियरमध्ये त्यांचे चेंजेस तुम्ही इमॅजिन करू शकता. टाइम्स ऑफ इंडियातर्फे NIEची एक एक्झाम घेतली होती, लर्न चॅलेंज स्पर्धा. त्याच्यामध्ये 125 शाळेचे विद्यार्थी जवळपास 40,000 होते. त्याच्यामध्ये माझ्या मुलाचा फर्स्ट रँकमध्ये नंबर आला. हे ॲक्टिव्हेशन झाल्यानंतर त्याचे इम्प्रूव्हमेंट झालेलं एवढं. आणि दुसरं असं की याच्या मॅथ्स आणि अल्जेब्रा याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स असतात. बेसिकली मला मेन फरक जो जाणवला की तो आता सेकंड स्टँडर्डला आहे आणि त्याचे जे टेबल्स तो पाठ करतो, तर आपण पूर्वीच्या पद्धतीने टेबल्स पाठ करायचो, पण आता त्याला मी 5 सेकंद 10 सेकंद जर एक टेबल दाखवलं तर ते त्याच्या लक्षात राहतं. तर जे पाठांतर करायला लागतंय ते त्याचं खूपसं कमी झालंय. तो मुझे ये समझ में आया है कि एक तो बच्चों का जो रेजिस्टेंस पावर बहुत बढ़ गया, रेजिस्टेंस पावर बढ़ गया, स्टैमिना बढ़ गया, और स्टैमिना बढ़ने के बाद अभी उसका कॉन्फिडेंस लेवल इतना हाई है कि थोड़ा पढ़ाई करता है और ही कैन डू हिमसेल्फ वेरी वेल. सो वो जो डर था मेरे मन में वो बिल्कुल निकल गया, और इसलिए मैंने खुद डॉक्टर से भी पर्सनली भी कंसर्न किया अलग से जा करके कि ऐसा कुछ तो नहीं होगा. हालांकि मैंने जो जीनस माइंड के जो सर हैं बालवड़कर साहब, इनसे भी मैंने फर्स्ट क्वेश्चन मेरा यही था, बट नाउ आई क्लियर कि ऐसा कुछ नहीं है, जो है वो सही है और बायोलॉजिकली बिल्कुल परफेक्ट है. तर सरांशी भेटल्यानंतर आणि बोलताना आम्ही फक्त एवढीच रिक्वेस्ट केली होती, आणि सुरुवातीला नॅचरली कोणाचाही विश्वास बसणार नाही, पण मी त्यांना एवढंच सांगितलं होतं की संध्याकाळी याला अर्धा तास शांत एका जागी बसवून दाखवा, आणि ते त्यांनी रादर 4 तासातच करून दाखवलं होतं. बस त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट त्यांनी करून दाखवली. आणि पॉझिटिव्ह थिंग म्हणाल तर पॉझिटिव्ह थिंगमध्ये हिचे कॉन्सन्ट्रेशन पॉवर, जे अनघा आहे तिची माझी मोठी मुलगी, तिची कॉन्सन्ट्रेशन पॉवर ट्रिमेंडसली इन्क्रीज झालेली आहे. त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह फरक असे होतात की त्याला थोडक्यात समजतं की बाबा की आपण कसं वागलं पाहिजे, समाजाशी कसं वागलं पाहिजे, किंवा आपण आपल्या आईवडिलांशी कसं वागलं पाहिजे, शिक्षकांशी कसं बोललं पाहिजे. अशा काही काही वेगवेगळ्या आपण त्याच्यामध्ये संकल्पना राबवतो
आणि त्याच्या मुलांमध्ये चेंजेस दिसतात. मुलांमध्ये भरपूर असा फरक आहे. सिरियसपणा त्यांच्यामध्ये आलेला आहे. जी कुठल्या गोष्टीचं एकदा सांगून त्यांना समजत नव्हतं ते आता पाहिलं तरी जनरली त्यांच्या लक्षात येतं आता की बाबा आपण ही गोष्ट नाही केली पाहिजे. अशा पद्धतीने आहे त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आहे आणि त्यांच्या अभ्यासामध्ये पण इम्प्रूव्हमेंट आहे. हो, अभ्यासात तर खूप फरक जाणवलाय. पुन्हा घरात बसणं किंवा घरातल्या घरात बहीण भावंडांची छोट्या छोट्या गोष्टीवरनं भांडणं, तर ते सोडून आता हा जे काही दिलंय त्यात तो रमतो, म्हणजे असं करतो सारखं सारखं तेच. बताओ ये क्या है बेटा? ये पाइनएप्पल. दिस इज द पाइनएप्पल. ओके, वेरी गुड. ये बताओ क्या है? ये है बुक्स. बुक्स. ही थेरपी ॲक्च्युली खूप जुनी आहे, पण आपण सगळे त्याला कालांतराने विसरून गेलो. म्हणजे महाभारतातलं जर तुम्ही पाठीमागे बॅकग्राऊंडला जाल महाभारतात, तर तुम्हाला या थेरपीचे 75% भाग दिसतील. हमारी ये कंपनी 2005 से इनकॉर्पोरेट हुई है और हमारे इंडिया में ये लास्ट 9 से 10 महीने से ये लॉन्च हुई है. हम मुंबई में सितंबर 2014 से ये प्रोग्राम चला रहे हैं, मिड ब्रेन एक्टिवेशन प्रोग्राम, और यहाँ पे बहुत ही अच्छा रिस्पांस हमने हमारे बच्चों में देखने मिला है. बच्चों के पेरेंट्स भी बहुत ही हैप्पी है. हमारे बच्चों का सेल्फ कॉन्फिडेंस बहुत ही ज़्यादा इम्प्रूव हुआ है. एंड हमारे ऑल ओवर एज ऑन बॉम्बे सिंस 3 मंथ्स 10 से 12 फ्रेंचाइजीज हो चुकी है और हमारे 200 से ज़्यादा बच्चे यहाँ पे ट्रेन हो चुके हैं हमारी अकेडमी में. मुलं डोळ्यावर पट्टी बांधून, नुसतीच पट्टी नाही, त्याच्या आतमध्ये रुमाल, टिश्यू पेपर, त्याच्या आतमध्ये रुमाल आणि ती पट्टी बांधून ह्या गोष्टी ओळखू शकतात. मी माझ्या मुलीवर हा पण एक ट्राय करून बघितलं, मुलीला करायला सांगितलं की तिचा मामा जो कतारला आहे त्याला स्काईपवर आम्ही बोलवलं आणि स्काईपवरून तो एक एक गोष्ट दाखवत होता आणि ती त्या गोष्टी इथून रेकग्नाइज करत होती. हा सेन्सरी डेव्हलपमेंटचा हा चांगला फरक आहे आणि नुसतंच एक मुलगी आणि हा एक प्रयोग म्हणण्यापेक्षा हे एक आर्ट आहे. या व्यवसायामागे माझा फक्त एकच एम आहे की आपली जी काही पुढची पिढी आहे, जी काय आपण म्हणतो की आपण इतर देशांच्या पेक्षा थोडासा मागे आहे, तर आपली जी काही पुढची पिढी आहे ती इतर देशांच्या बरोबरीने किंवा त्याच्या पुढे धावायला पाहिजे. मला शायनिंग स्टार ट्रेनिंग अकॅडमी प्रत्येक माणसाच्या मनात न्यायची की ज्यांना स्वतःची 5 ते 15 वर्षांची मुलं आहेत. जसं आज मी या लेवलवर आहे की जर सपोज हा असा कोर्स मला जर माझ्या बालपणात मिळाला असता तर आज कदाचित मी कुठेतरी वेगळे असते. ही आशंका मला महाराष्ट्रातल्या कुठल्याच व्यक्तीच्या मनात ठेवायची नाही. माझा असा विचार आहे की प्रत्येक मुलांमध्ये ही मिड ब्रेन ही कन्सेप्ट असते, त्याचा त्यांनी योग्य तो वापर करावा आणि प्रत्येक मुलापर्यंत हा पोचावा, हा आमचा एम आहे. आम्हाला असं वाटतं की प्रत्येक गावात प्रत्येक मुलापर्यंत हे शास्त्र पोचावं, त्यासाठी मनुष्यबळ गरजेचं आहे आणि आम्ही लोकांशी जुळण्याचा प्रयत्न करतो. जास्तीत जास्त लोक आमच्याशी जुळावीत आणि हे शास्त्र पुढे न्यावं.